नवी मुंबईमध्ये आलो आहेत आपण आता आणि फॉग पहा किती मस्त मस्त भावानं. रात्र झाले 2:06 आणि मला सिरियसली नाही माहिती हा कुठला रोड आहे. दिवस असताना तुम्हाला दाखवलं असतं, आता दिसतील का माहिती नाही. बघा किती दिसतोय तुम्हाला काय. आईच्या गावात मॅपने आई. आज आपण चाललो आहे अंबरनाथला, शिव टेम्पल करणार आहे आज. आणि उद्या सकाळी महाशिवरात्री आहे आपली गाडी आणि त्या 2 गाड्या आहेत आपल्या. आणि आज आपण चाललो आहे महाशिवरात्रीला. उद्या महाशिवरात्री आज 12 वाजलेत आणि आपण आता चाललो आहे महाशिवरात्री अंबरनाथचं टेम्पल करणार. आणि आज आत्ताची नाईटची राईड आपण अंबरनाथवरून चालू करणार आहे. तर बघूया कसं काय होतं. हे आपले रायडर, एक हा दुसरा, हे पिलियन आहेत, 1 2 पुढे एक तो पिलियन आणि त्या 2 गाड्या आपल्या. त्या 2 गाड्या आपल्या, ही आपली गाडी. आणि आपण आता चाललो आहे. भेटूया तुम्हाला मोटो व्लॉग सेटअपवरती. तर आपण आता चाललो आहे चेंबूरला. केलं टँक फुल नाही 3 लिटर पेट्रोल लागलं सध्या. आणि हा आपल्यासोबत आहे एक R15 मागे, ही बघा. आणि आपण आता डायरेक्ट पहिलं डेस्टिनेशन आहे आपलं अंबरनाथ शिव टेम्पल. शिवजींचं दर्शन घेऊन नवी मुंबईमध्ये आलो आहेत आपण आता. आणि फॉग पहा किती मस्त मस्त. ह्या रोडला मी आलो आहे पण रोडचं नाव नाही मला माहिती आहे सिरियसली. डॅम ब्रो. आणि तिथे कोपर खैरडीचा रोड असं दाखवत आहे. आय थिंक पुढे जाऊन झेनपेटी अटॅच होईल आय थिंक. भाई राइडर देख. भाई ये अपना दूसरा राइडर R15 पे. त्यामुळे आम्हाला काय दर्शन भेटेल की नाही माहीत नाही, बट तरीसुद्धा चाललो आहे. बघूया आता. कारण की मॅप आपल्या क्रोमवरती गुगलवरती तर दाखवत आहे की 24 आवर कालचा आणि आजचा डे 24 आवर ओपन होता कालचा आणि आजचा दिवस. तर आता बघूया जाऊन काय होतं आहे तिथे. लेट्स सी. हा गाईज, गाड्या उडवून आलो आहे आता. इथं पुणे 131, पणजी 568, कोल्हापूर 389. आपल्याला तिकडे जायचं नाही, पुढे जाऊन राईड घ्यायचं आहे. अरे धूळ बघा किती आहे. धूळ नाका तोंडात जाते सगळी. सीट. आपल्याकडे तर मास्क आहे. माझ्या पाठी बसल्या बिचारा त्याची हालत होत असेल. उत्तर शिवला आले. उत्तर शिवला. आणि रस्ता बघा किती म्हणजे पूर्ण हे आहे, काय बोलतात त्याला, काय आहे रस्ता, काय आहे रस्ता पूर्ण ब्लॅकआउट आहे पूर्ण. काहीच नाही. असं वाटतं इकडे भूत वगैरे असतील. हा पूर्ण घनदाट एरिया आहे. रात्रीचा एकटा कोण आला तर मग ते गाडी उडवत नेईल. तो गाव टाईप आहे, पूर्ण गाव टाईप आहे. असं वाटतं गावाला आलो आहे. पण ठीक आहे. आताचा अपडेट 1:46 झालेत. आणि कुठं आलो आहे आम्हालाच नाही माहिती. इथून कुठे बाहेर पडू, कोणत्या गावामध्ये घुसलो आहे, कोणत्या शहरामध्ये घुसले आम्हालाच नाही माहिती. शहर म्हणजे नवी मुंबईच आहे, बट पूर्ण फील येते गावसारखं. मॅपवरती रोड हाच दाखवतो आहे. माहीत नाही चुकलो बरोबर आहे कसं काय, काहीच नाही कळत आहे. इथून आता 36 मिनटं दाखवत आहेत पोहोचायला. बघूया आता किती वेळ लागतो आहे. भावानं रात्र झाले 2:06 आणि मला सिरियसली नाही माहिती हा कुठला रोड आहे. दिवस असताना तुम्हाला दाखवलं असतं, आता दिसतील का माहिती नाही. बघा किती दिसतोय तुम्हाला काय. आईच्या गावात मॅपने आईची गावात करून टाकले सगळी. गणपती बाप्पा
काय पण कर इथून बाहेर पड. माझी तर फाटायला लागली आता फुल, कारण की एकदम इथे कोण वस्ती पण नाही, काय नाही. घर आहे जवळजवळ दिसतात आहे घरं. आता बघूया. रोड क्लोजर तर दाखवत होता, पण आईच्या गावात रोड खतरनाक आहे. अरे R15 घेऊन आलो इकडे. R15चा ओनर मला शिवाय घालत असेल. तुझ्या आईला कुठून आणलं नाही गाडी. अरे बापरे, भरपूर ॲडव्हेंचर झालं यार. आपली गाडी काय जाते, काय विषय नाही. रोड बघा, गाडीने सोडला आहे, गाडीने जीव सोडला आहे माझ्या. इकडे हवा सोडायला लागले. बापरे, आता बघ इकडे भावांनो, भरपूर ॲडव्हेंचर केल्याच्या नंतर आज थोडा जीवात जीव आला आहे. पण अजून पण माहीत नाही कुठे आलो आहे. परत तिकडे गेलो, संपला विषय भाई. 28 मिनटं दाखवत होत आहे. हे काय आहे, ग्रामपंचायत वडवली खुर्द. हां, वडवली मध्ये आलो आपण. ती वडवलीला क्रिकेट. अरे बापरे, खूप डेंजरस सीन झाला आमच्यासोबत यार. मॅपने आपला केलाय कोला. मॅपने कोलवलंय आपल्याला. काय माहीत कुठून कुठून नेतोय. या मॅपवरती भरोसा ठेवण्यासारखंच नाही. वडवलीला आणलंय इकडे. थंडी आहे या साईडला, मुंबईमध्ये थंडी नाही. ओ दत्तगुरुजी, आम्हाला रोड दाखवा, रोड. या मॅपसाठी मला एक ग्लव्ज काढायला लागला यार. आहेत लोक आहेत तिकडे. थंडी खूप लागायला लागली. थंडी खूप लागायला लागली आहे. एकतर घसा खराब झाला आहे माझा, आणि ह्या साईडला थंडी आहे यार. 13 मिनटं दाखवतात अजूनसुद्धा. इथे मलंगड. मलंगड इकडे आहे. चल जाऊया. हां, रात्रीच जाऊया, रात्रीच. हा बाई, इथून गेलास आतमध्ये. इथं आहे वाटतं आतमध्ये मलंगड. इथं आतमध्ये वाटतं मलंगड. मला मलंगडला जायचं आहे. बघूया कधी प्लॅन होतोय आता. मंदिर करतात आहे भिवंडीला. काम चालू आहे त्याचं. 22 काय की 23 मार्चला काय त्याचं उद्घाटन आहे. काय बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मग काय बोलत त्याला, आता जास्त प्रचार होते. हे पाहून जरा छान वाटते, मनाला शांती भेटते. त्याने पकडलंय बघ असं मागे. वा, झोपेत आहे भाई. पवन शेठ फुल झोपेत आहेत. 12 मिनटं दाखवतात इथून. स्पीड ब्रेकर आहे वाटतं, नाही डायव्हर्जन. राज संभाजीर माझ. आहा, या गाडीचं नाव काय रे? या गाडीचं नाव काय? बगमॅन. आपल्या पुढे बगमॅन भेटते. बगमॅनवाले दादा भेटले. 3 सीट आहेत ते लोक. नेमके त्या गल्लीतून आतमध्ये आले आणि बाहेर आले, सॉरी. आणि त्यांना विचारला मी, मॅप तर कुठे नेत होता काय माहिती गावागावात. समजतच नव्हतं काय. मॅप तर पागल बनवत होता आम्हाला. कधीपासून पागल बनवतोय. आणि शेवटी फायनली हे, अरे हां आता समजलं. आता इकडं आलो मी आणि हे दादा भेटले. बरं झालं, ते बोलले चला आमच्यासोबत. थँक्स गाईज, थँक्स. खूप बेकार हालत झाले आजची भावानो, पूर्ण वाटोळं झालं आहे. त्या मॅपमुळे सगळं झालं. काय भिकारी मॅप आहे रे, भिकारी एकदम चिंदी. काय रोड आहे. सगळी लोक दर्शन करून निघालेत आता रिटर्न प्रवास. आणि आता आम्ही सकाळी चाललो आहेत. मस्त वाटतंय आणि थोडी थंडी पण आहे. काय थंडी तर आहे. बघू आता काय होतंय पुढे जाऊन. कधी पोहोचू काय माहिती. वाजले 2:15.
बघा लोक, गाड्या बघा. आय थिंक पोचणेच जमा. इथं खूप गर्दी आहे. अंबरनाथ वेस्ट. काय बोलतो? कुठलं घ्या? हा तर कड टाकायचा, कडे पैसे डेंजर आहे. एक कड नव्हता गेला.